हाय मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आता आलेलो आहे बारामतीमध्ये बायकोला साडी घेण्यासाठी आलेलो आहे. इथं माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, इथे आहे द्वारकादास श्यामकुमार. तर आम्ही आता साडी पाहणार आहोत. तर एक नंबर असा चॅनल आहे इथं. इथे काय घेणार आहे तुला आता साडी. मित्रांनो, आम्ही आता जस्ट पोचतोय बायकोला साडी घेण्यासाठी. तर साडी घेतोय आता आम्ही. तर पाहून दाखवतो तुम्हाला. आम्ही आता पोचतोय जस्ट. काय घेतो बघा, साडी घ्यायची. साडी छानपैकी सुंदर साडी बघा. तर आम्ही आत्ता पोचलेलो आहे साडी विभागामध्ये. आल्या आम्ही साडी पाहतोय आता. आम्हाला जी साडी पाहिजे ती साडीवरती आम्हाला दिसते कलांजली साडी. कलांजली साडी कुठल्या साईडला मित्रांनो आपल्याला आता सेल्समॅन भेटले. तर कलांजली साडी आपल्याला वरती दाखवले जाणार आहे. आता जस्ट पोचलो आणि पोचल्यानंतर आम्ही पाहतोय इथे. आम्ही पोचल्या जस्ट आम्हाला ते काय म्हणतात त्याला, आता मला व्यवस्थित सांगतो ये ना. ड्रेस विभाग इथे आहे. आता मला ड्रेस वगैरे घ्यायचा आहे. ड्रेस पाहते आता. ते भरपूर असं व्हरायटी वगैरे आहे ड्रेसमध्ये आपल्याला लक्षात येतात त्या सेलमध्ये. माझ्या ओळख झाल्यामुळं खूप छान असं माझ्याशी हसतो खेळतो. का ये म्हणलं की आला. का आला म्हणलं थँक्यू दे. आले चावतो मांडी येऊन बसतो माझ्याकडे खेळतो. चालतं नाही चावायचं नाही. चावतो लगेच, मला चावत नाही पण प्रियामाने जवळ येतो लगेच माझ्या. तुम्ही आप्पा कुठे आहेत? आप्पा कामाला गेलं त्याच्यामुळे लगेच माझ्याकडे येतो. सवय लागली त्याच्यामुळे. ते पण निघलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आता. माझ्या मागे जे प्रतिकृती पाहू शकता ते टायटॅनिक जहाजाचे आहे. तर इथे आहे त्या माझी बायको आहे अश्विनी. तर जहाजाचे जरा निरीक्षण करते. काय जहाज कसं आहे का बरोबर? टायटॅनिक जहाज आहे तुम्हाला मी दाखवते आता. हे समोरचे आहे तर एकदम हुबे टायटॅनिक जहाजाची प्रतिकृती मित्रांनो बनवलेली आहे. एक 10-15 दिवसामध्ये इथे तयार होणार आहे. ते तुम्हाला ते पाण्यात बसायचे. हो, तुला मी आता पाण्यात एक 5-6 दिवसांनी चालू झाले ना. आपण काम पूर्ण झाले की आपण पाण्यात बसू बरं का. मला नुसतं बसायचं असतं, बसल्यावर भीती वाटते. आम्ही मित्रांनो एकदा पाण्यात बसलेलो एका यात्रेला गावी गेलेलो. तर एवढी भीती होती की ह्याच्यामुळे मला भीती वाटायला लागली. त्याच्यामुळे आता आम्ही ते टायटॅनिक जहाज काही दिवसानंतर तयार झालं. तर आम्ही झाल्याच्या नंतर आम्ही पाहायला येणार आहे मित्रांनो. तुम्ही अवश्य भेट द्या. प्रतिकृती वगैरे पाहिली ना, त्याच्या बॅक साईडला मी आता आलेलो आहे. तर बॅक साईडला असं लहान मुलांना मोठ्यांना वगैरे सर्वांसाठी खेळण्यासाठी पाळण्या वगैरे आहेत. हे पहा इथं असं ते हा जो पाळणा आहे ना मित्रांनो लहान मुलांसाठी आहे. छोट्या मुलांसाठी. पलीकडे घोडा गाडी वगैरे आहे. त्या साईडला सर्कस वगैरे आहे मित्रांनो. तुम्ही कधी मी चालू झालेलं ना त्यावेळेस तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेल. त्यानंतर तुम्ही अवश्य इथे या पाहण्यासाठी. बरोबर भिगवण रोडला श्रीराम चौकामध्ये आहे हा. आम्ही पोचलो कॅनॉलवरती. तसं स्वच्छ कॅनॉल वगैरे आहे इथे बघा. झाड्या वगैरे. इथं असं एक झुलता पूल आहे ना का कॅनॉलवर बनवलेला. छान असं पूल बनवलेला आहे इथं. झुलता पूल म्हणतात त्याला. झुलता पूल हलता नाही का, हलतं. आणि पलीकडं जो दिसतोय तुम्हाला मित्रांनो तो तिरंगा सर्कल आहे इथे. म्हणजे कंटिन्यू तिरंगा इथे फडकत असतो. छान असं वातावरण आहे इथे. पलीकडे साईडला व्हायचं चहाचे वगैरे छोटे शॉप आहे तिथे. कसं छान इथे असं बनवलेलं आहे. संध्याकाळच्या फिरायला. हां, इथे पलीकडे एक छोटं शॉप आहे बघा. तिथे लिहिले आहे चुरा वडापाव. म्हणजे वडापाव आणि त्याच्यावरती नाही का असं छोटं खाली राहिलेलं चुरा असतात त्या चुरा देतो. असं छान. आणि इथे आता अश्विनी आलेली आहे माझ्याबरोबर. ती फ्रेश झाला आता एवढ्यातच ती. आणि आम्ही आता इथे फिरणार आहोत. थोडं व्यायाम वगैरे करणार आहे. चालणार आहोत तिथे. कसं छान असं वातावरण आहे या साईडला. इथं आलं की असं बरं वाटतं आम्हाला. आम्ही आठवड्यातनं एकदा तरी येतो इथं फिरायला. आता आलेलो होतो फिरायला एका ठिकाणी. छान असं गार्डन वगैरे आहे इथे. कसं वाटतं गार्डनला फिरायला आल्यावरती? खूप छान वाटतंय ना मित्रांनो. इथं असं खूप छान असं वातावरण आहे. कॅनॉलच्या कडेला आहे. त्यानंतर इथं व्यायामाला वगैरे माणसं वगैरे येतात. बघून पाहू शकता मागच्या साईडला वगैरे व्यायामाला माणसं आलेली आहेत. आता सूर्य मावळत्याला चाललेला आहे. बरोबर आम्ही त्या टायमाला आल्यामुळं खूप छान असं वातावरण इथे आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागच्या साईडला वगैरे इथे. म्हणजे असं दादांनी बारामती कशी छान केलेली आहे. एकदम सुंदर बारामती केलेली आहे इथे बघण्यासाठी किंवा फिरण्यासाठी.
पर्यटन स्थळ तर मी तर म्हणतो भविष्यात एकदम खूप छान असं पर्यटन स्थळ होईल. कसं दादांनी खूप छान बारामती केलं बघडे, खूप छान एकदम भारी. हां खूप छान बघडे बारामतीमध्ये दादांनी केलेलं आहे. मित्रांनो तुम्ही एकदा वेळा अवश्य भेट द्या बारामतीला.